नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विविध योजनांची माहिती घेत असताना आपण हवामान अनुकूल पायाभूत आणि प्रमाणित बियाणांचे बीजोत्पादन या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूलित पायाभूत आणि प्रमाणित बियाणांचे बीजोत्पादन ही एक मोठी योजना या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येते. ही योजना खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका व कांदा या पिकांसाठी राबविण्यात येते. तसेच रबी हंगामासाठी हरभरा, करडई, ज्वारी या पिकांसाठी राबविण्यात येते. रबी पिकांमध्ये कांदा व भाजीपाला पिकांसाठी सुद्धा पायाभूत व प्रमाणित बियाणांची यामध्ये राबविण्यात येते. चला तर मग आपण पाहूया हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणांचे बीजोत्पादन कार्यक्रमाची योजना पोकरा अंतर्गत कशा प्रकारची आहे. हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाणे तयार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आपण पाहूया. या योजनेचे मुख्य उद्देश हे हवामान अनुकूल बियाणे साखळी मजबूत करणे, त्याचबरोबर बियाणे उपलब्धता, शेतकरी सहभाग, आर्थिक स्थैर्य असे आहेत. प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये हवामान अनुकूल वाणांची बियाणे उपलब्ध करणे, हवामान अनुकूल वाणांच्या बीजोत्पादन साखळीमध्ये छोट्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, बीजोत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत. या योजनेअंतर्गत पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही हंगाम व पिकांनुसार वेगवेगळी आहे. खरीप पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर अशी आहे. तर खरीप पिकांमध्ये कोणत्या पिकांना अनुदान दिलं जातं तर मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, मका, कांदा, धान, खरीप सूर्यफूल व इतर खरीप पिके या पिकांचा समावेश यामध्ये येतो. रब्बी पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर अशी आहे. तर त्या अंतर्गत करडई, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व इतर रब्बी पिके, कांदा व इतर भाजीपाला पिके यांचा समावेश होतो. उन्हाळी पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी अशी आहे. या दिलेल्या विहित मुदतीनंतर अर्ज करण्याची सुविधा त्या हंगामानुसार आपोआप बंद होते याची शेतकऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे. आता सद्यस्थितीत जानेवारी महिना चालू असल्यामुळे उन्हाळी पिकांसाठी या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. तर पोकरा ही योजना सलग 5 वर्षे चालणार असल्यामुळे पुढील सर्व हंगामांसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. बीजोत्पादन घटक या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष कोणते आहेत ते पाहूया. म्हणजेच कोणते कोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ते आपण पाहूया. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडील साथी पोर्टलवर नोंदणीकृत बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. त्याचबरोबर शासकीय, सहकारी, निमशासकीय संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शेतकरी हे सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत. बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये समाविष्ट पिके व हवामान अनुकूल गुणधर्म असणारे वाण या योजनेत अनुदानासाठी पात्र असतील. जमीन धारणेची कुठलीही अट या योजनेमध्ये नाही. साथी पोर्टलवर नोंदणीकृत क्षेत्रापैकी प्रत्यक्ष बीजोत्पादनाखालील क्षेत्र हे या योजनेच्या अनुदानासाठी पात्र असेल. शेतकऱ्यांकडे या योजनेच्या अनुदानासाठी आवश्यक संरक्षित सिंचन क्षेत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे. म्हणजे सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. आता या योजनेअंतर्गत अर्थसहाय्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आपण पाहूया. या योजनेअंतर्गत प्रमाणित व पायाभूत बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना 1 हेक्टरपासून 10 हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येते. 1 हेक्टरसाठी 15,000 रुपये इतकी अनुदान मर्यादा आहे. तर जास्तीत जास्त अनुदान मर्यादा ही 10 हेक्टर प्रमाणे 1,50,000 रुपये इतकी आहे. खर्चाची टक्केवारी ही प्रत्यक्ष खर्चाच्या 100% अशी आहे. यामध्ये कोणत्या खर्चासाठी अनुदान देण्यात येते तर पैदासकार पायाभूत बियाणांची किंमत जी आहे त्यासाठी अनुदान देण्यात येते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेने या योजना राबवताना जे आकारलेले शुल्क आहेत त्यामध्ये नोंदणी शुल्क असेल, तपासणी शुल्क असेल इत्यादी सर्व गोष्टींसाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादन ही योजना सविस्तरपणे पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा. काही आपल्या सूचना असतील तर कमेंट करा. अशाच प्रकारच्या पोकरा अंतर्गत विविध योजनांच्या माहितीसाठी, शेतीविषयक, कृषीविषयक विविध योजनांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.